स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक नक्की करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की कुंभ राशी अतिशय प्रामाणिक व्यक्ती कुंभ राशीच्या असतात. कष्टाळू असतात, जिद्दी असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे काम दिले तर ते कुठल्याही प्रकारच्या कामाला नाही म्हणत नाही. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे कुंभ राशीचे व्यक्ती असतात. कुंभ रास कुंभ रास ही राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, आता सध्या कुंभ राशीला 7.5 चालू आहे आणि 7.5चे तिसरे चरण आता लवकरच चालू होणार आहे. यावर सुद्धा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. 29 मार्च 2025 नंतर कुंभ राशीचे 7.5 ही तिसऱ्या चरण चालू होणार आहे आणि कुंभ राशीला 7.5 थोडासा दिलासा मिळणार आहे. जे तुमची अडकलेली कामं होती ती कामे तुमची होणार आहे. विद्यार्थी वर्गाला चांगले दिवस येणार आहे. नोकरदार वर्गाला चांगले दिवस येणार आहे. एकंदरीत मार्च महिन्यानंतर तुमचे दिवस अत्यंत शुभ आणि चांगले जाणार आहेत आणि येणारा मार्च महिना सुद्धा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तर कसा जाणार आहे मार्च महिना? कसं असणार आहे तुमचे आरोग्य? याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया की कुंभ राशीच्या व्यक्तींचं आरोग्य कसं असणार आहे. येणारा जो मार्च महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमचे आरोग्य सुद्धा उत्तम राहणार आहे. फक्त तुम्हाला आहाराची पथ्य पाळायची आहेत. म्हणजेच काय की खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचे आहे. जे तुम्हाला आरोग्याला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाहीये. त्याचप्रमाणे हेल्दी फूड तुम्हाला खायचं आहे. म्हणजेच काय की जी चांगली फळं असतात, ताजी फळं तुम्हाला खायची आहेत आणि रोज सकाळी तुम्हाला चालण्याचा व्यायाम करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला योगा देखील करायचा आहे. योगा केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. त्यामुळे न चुकता रोज सकाळी चालायला जा, फिरण्यासाठी जा, योगा करा. त्यामुळे तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचं बाहेरचं खाणं तुम्ही टाळा. प्रवासादरम्यान थोडंसं तुम्हाला डोकेदुखीचा, पोटदुखीचा त्रास जाणवणार आहे. त्यामुळे थोडीशी तुमच्या आरोग्याची प्रवासादरम्यान काळजी घ्या. एकंदरीत येणारा मार्च महिना तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना बीपी शुगरचा त्रास असेल, त्यांनी सुद्धा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. किरकोळ आजार हा मोठ्या आजाराचं स्वरूप असू शकतो. त्यामुळे किरकोळ जरी आजार तुम्हाला दुखणं बहाणं झालं, तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेत चला. एकंदरीत येणारा जो मार्च महिना आहे, तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की नोकरदार वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे, तो कुंभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला जाणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरदार वर्गाला येणारा मार्च महिन्यात थोडासा संयम ठेवायचा आहे. आपल्या बोलण्यावर, आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे. एकंदरीत तुम्ही जर तुमच्या वाणीवर, बोलण्यावर जर नियंत्रण ठेवलं, संयम ठेवला, तर येणारा मार्च महिना तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहे. वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देतील, नवीन प्रोजेक्ट हाताळायला देतील, तर तो तुम्ही व्यवस्थितपणे हाताळणार आहात. नवीन जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात आणि ती स्वीकारून तुम्ही ते अत्यंत चांगली करणार आहात. त्याचप्रमाणे तुमचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या मार्च महिन्यात होऊ शकतो. नवीन एखादी जबाबदारी तुम्हाला मिळाल्यावर तुमची बढती सुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे तुमचा पगारवाढ होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या नोकरदारांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली बदली करायची आहे, ती बदली सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते. त्याचप्रमाणे जे आपले युवक-युवती आहेत, त्यांना नोकरीची संधी येणाऱ्या मार्च महिन्यात प्राप्त होऊ शकते. नोकरी शोधणाऱ्याला यश मिळू शकते. यश प्राप्त होणार आहे.
म्हणजेच काय, की मार्च महिना हा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा शुभ बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. नोकरदार वर्गाने फक्त बोलताना आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे. कोणाशीही बोलताना रागाच्या भरात न बोलता गोड बोलून तुम्ही कामे करून घ्या. तुमचे सहकारी तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच मदत करणार आहेत. त्यामुळे सहकाऱ्यांशी बोलताना, आपल्या वरिष्ठांशी बोलताना किंवा आपल्या कनिष्ठाशी बोलताना तोंडावर संयम ठेवा. म्हणजेच काय, की वाणीवर संयम ठेवा. त्यानंतर बघूया मित्रांनो, की व्यावसायिक लोकांसाठी. ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना येणारा मार्च महिना अत्यंत चांगला असणार आहे. तुम्ही मार्च महिन्यात नवीन आपला व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी जर कर्ज पाहिजे असेल, ते सुद्धा कर्ज तुमचं मार्च महिन्यात उपलब्ध होणार आहे. म्हणजेच काय, एकंदरीत कुंभ राशीच्या व्यावसायिक लोकांना येणारा हा मार्च महिना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत चांगला आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात मार्च महिन्यात नक्की करा आणि ज्यांचा व्यवसाय आहे चालू, त्यांचा व्यवसाय सुद्धा मार्च महिन्यात भरभराटीला येऊ शकतो. ग्राहक तुमचे तुमच्यावर खुश राहतील. तुमचे जे कस्टमर असतात ते तुमच्यावर खुश राहणार आहेत. तुमच्या आजूबाजूचे लोकं तुमच्यावर खुश राहणार आहेत. फक्त तुम्हाला वाणीवर संयम ठेवायचा आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की विद्यार्थी वर्गासाठी. विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे, तो अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुमचं अभ्यासात लक्ष लागणार आहे. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. एकंदरीत विद्यार्थी वर्गाला मार्च महिना हा अत्यंत चांगला जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी जे प्रयत्न विद्यार्थी करत होते, पण काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी मार्च महिन्यात तुमच्या दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला विदेशात शिक्षणासाठी जायचं असेल, ते विदेशात शिक्षणासाठी जाण्याचे प्रयत्न तुम्ही करत असाल, ते प्रयत्न सुद्धा तुमचे यशस्वी होणार आहेत. एकंदरीत विद्यार्थी वर्गाला मार्च महिना हा अत्यंत चांगला आणि शुभ जाणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाबतीत. कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्च महिना आर्थिक बाबतीत कसा असणार आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत. चारही बाजूने पैशाची आवक तुमची मार्च महिन्यात चालू होणार आहे. म्हणजेच काय, की आर्थिक बाबतीत येणारा मार्च महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला जाणार आहे. चारही बाजूनी तुम्हाला पैशाची आवक होणार आहे. तुमची जी उधारी असेल, ती उधारी तुमची वसूल होणार आहे. कर्ज तुमचे कोणाला दिले असेल, ते कर्ज तुमचे वसूल होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतील तुम्हाला नफा वाढणार आहे. जुन्या गुंतवणुकीत जी गुंतवणूक तुम्ही केलेली असेल, त्या गुंतवणुकीतील तुम्हाला काही आर्थिक पैसा प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा, की जे तुमचा डेली व्यवसाय असेल, त्यातून तुम्हाला इन्कम जास्त प्रमाणात प्राप्त होणार आहे. पगार नोकरदार तुम्ही असाल, तर तुमची पगारवाढ सुद्धा होणार आहे. त्यामुळे मार्च महिना हा तुमच्यासाठी भरभराटीचा असणार आहे. तुम्हाला एकच करायचं आहे, बचतीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. जो तुमचा अनावश्यक खर्च होतो, तो खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि जो येणारा जो पैसा आहे, तो तुम्हाला योग्य मार्गाला लावायचा आहे. गुंतवणूक करायची आहे. परंतु गुंतवणूक करत असताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, कुठल्याही प्रकारात गुंतवणूक करा. तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गुंतवणूक तुम्ही करू नका. याचाच अर्थ मार्च महिना तुमच्यासाठी गुंतवणुकीसाठी चांगला आहे, आर्थिक भरभराटीसाठी चांगला आहे. फक्त तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघूया मित्रांनो, की तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीचं वैवाहिक जीवन मार्च महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबात तुमचा सुसंवाद साधणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा संवाद होणार आहे. कुटुंब तुमच्यावर खुश राहतील. तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर, जोडीदाराबरोबर फिरण्याचा आनंद घेणार आहात. एकंदरीत मा मार्च महिना कुंभ राशीच्या व्यक्तीला कुटुंबासाठी, तुमच्या जोडीदारासाठी, वैवाहिक जीवनासाठी अत्यंत चांगला जाणार आहे. ज्यांची लग्न झालेली नाही, अशा व्यक्तींची लग्न सुद्धा मार्च महिन्यात जमवू शकतात. त्यांना नवीन जोडीदार, तो स्त्री असेल, पुरुष असेल मिळू शकतो. एकंदरीत कुंभ राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मार्च महिना अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबाची साथ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबात तुमचं नाव होणार आहे. कुटुंबात तुमच्या शब्दाला किंमत असणार आहे. कुटुंबातील लोकं तुमची प्रशंसा करणार आहेत आणि तुम्हाला कुटुंबात नवीन जबाबदारी सुद्धा मिळणार आहे. नवीन पाहुण्यांचे आगमन सुद्धा तुमच्या कुटुंबात येणाऱ्या मार्च महिन्यात होऊ शकते. त्यामुळे येणारा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत चांगला जाणार आहे. महिला वर्गाने विशेष करून काय काळजी घ्यायची आहे. महिला वर्गाने वाहन चालवत असताना आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे.
घरात काही काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्यायची आहे. एकंदरीत कुंभ राशीच्या महिलांनी काम करत असताना सावधानगिरीने काम ते केलं पाहिजे. काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे मित्रांनो. मार्च महिना तुम्हाला अत्यंत चांगला जाणार आहे. परंतु काही छोटे-छोटे उपाय जरी तुम्ही केले, तर तुम्हाला अजून तो चांगला थोडासा जाणार आहे. कारण की आपल्याला 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना काही छोटे उपाय देखील तुम्ही करा. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हा. दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही दुसरा उपाय म्हणजे हनुमान चालीसाचे वाचन करा. दर शनिवारी तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन केले पाहिजे. दर शनिवारी तुम्ही हनुमानाच्या बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करा. ज्यांना मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी घरातून हनुमान चालीसाचे वाचन केलं तरी चालेल. पशु-पक्ष्यांना तुम्ही दाना-पाणी खाऊ घालू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, की तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करता शनी शनी चालीसा, शनी मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे छोटे-छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. मित्रांनो, बघा की कुंभ राशीला सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना 7.5 घाबरून न जाता आपले कर्म चांगले ठेवा. तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुम्हाला फळ सुद्धा चांगलं मिळणार आहे. कुठल्याही कामाला न घाबरता प्रयत्न करा आणि प्रयत्नातून तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि 7.5 आता तुमची तिसऱ्या चरणात जाणार आहे मार्च महिन्यानंतर. त्यामुळे तुम्हाला 7.5 बिलकुल घाबरण्याचे कारण नाही. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही यश नक्कीच मिळवणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.